तुम्ही जर का स्मरण करत करत झोपत असाल तर उठताना सुद्धा देवाचंच नाव पहिले आठवेल. उठले उठले पाणी आलं की नाही हे नाही आठवणार तुम्हाला. आधी डोळा उघडला की देवाचंच नाव मुखामध्ये येणार. म्हणजे मधला जो काळ आहे, डोळा लागेपर्यंत स्मरण आणि डोळा उघडला की लगेच स्मरण, तो मधला जो काळ आहे झोपेचा तो वाया जात नाही. तो दैवराटीमध्ये तुम्ही या विधीशी जर का अनुपालन करत असाल तर झोपेतला मधला काळही स्मरणाच्याच लेखी लागतो. कारण की आपले अंतर्मन जे आहे त्याच्यामध्ये ती साधना चालू राहत असते. आणि म्हणून इथे तयाचे उठणे बैसणे आणि झोपणे सुद्धा वाया न वचे अजिबात वाया जात नाही. आपलं कितीतरी वेळ व्यर्थ जात असतो. तुम्ही कधी गणित करत नाही पण सहज असा मोबाईल हातात घ्या आणि 9 वाजता जर का तुम्ही मोबाईल हातात गेला तर जेव्हा मोबाईल तुम्ही ठेवाल खाली तेव्हा 10 वाजलेले असतात. 1 तास वाया गेला तुमचा. परंतु त्या एका तासामध्ये मोबाईलमध्ये आलेल्या लीळा तुम्ही वाचत असाल, लीळा तुम्ही ऐकत असाल तर तो वेळ सुद्धा उपयोगी जाणार आहे बरं का. तुम्ही टीव्ही लावला पण टीव्हीवर तुम्ही निरूपण लावलेला आहे तर तुमचा तो वेळ वाया जात नाही, तो उपयोगी जातो. साधनं तीच आहेत. त्या साधनाचा आपण काय उपयोग घेतोय. आपण गाडी काढली फिरायला गेलो, कदाचित तो वेळ वाया जाईल, पण त्याच गाडीने तुम्ही एखाद्या स्थानाला गेलात आणि ते पण देव आठवत आठवत गेलात तर तेवढा जो कालावधी आहे प्रवासाचा पण तो सुद्धा उपयोगी लागणार आहे. आणि म्हणून परमेश्वर साधक जे आहेत त्यांचे उठणे बैसणे वाया का जात नाही, कारण ते ईश्वर आज्ञे व्यतिरिक्त काहीच करत नाही. आणि जरी करायला जरी गेले तरी त्यांच्याकडनं अविधी होत नाही, विधीच घडत राहतो. ही एक विशेषता जी आहे ती साधकाची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते.